नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण खानदेशी पद्धतीने कांद्याची भाजी किंवा चटणी म्हणतो त्याला, ते बघणार आहे। अगदी सिंपल रेसिपी आहे। त्यासाठी कांदे घ्यायचे। आता कांद्याची साल काढून आपल्याला कांदे लांबसर चिरून घ्यायचे आहे। साईडचं असं पूर्ण कांद्याचं काढून घ्यायचं, म्हणजे काय होईल ना, भाजी कांदे शिजायला वेळ नाही लागत। त्यासाठी असे लांबसर कांदे चिरून घ्यायचे आणि नंतर ते कांदे आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। कांदा चिरताना तो कांदा नेहमी तुम्ही पाण्यामध्ये टाका, म्हणजे डोळ्यात पाणी वगैरे येणार नाही। आता 2 पाण्याने कांदे धुवून घ्यायचे। नंतर गॅसवर कुकर ठेवायचं, त्यामध्ये तेल टाकायचं। तेल तापलं की त्यामध्ये थोडी हळद टाकायची आणि हळद टाकून झाली की त्यामध्ये कैरीच्या छान अशा लांबसर फोडी करून घ्यायच्या आणि त्या टाकून घ्यायच्या। नंतर लांब चिरलेला कांदा टाकून घ्यायचा। आता कांदा पूर्ण आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी कांदा टाकून झाला की यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे कांदा पटकन शिजतो। छान असा मिक्स करायचं आणि मिक्स करून झाल्यावर यामध्ये कैरी तर टाकलेलीच आहे, पण थोडी चिंचसुद्धा टाका। जर चिंच नसेल नाही टाकली तरीसुद्धा चालेल, पण छान आंबटपणा येतो, त्यासाठी मी चिंचसुद्धा थोडी टाकलेली आहे। कैरी किंवा चिंच दोघांपैकी एकही टाकलं तरी चालेल। छान 2 शिटीमध्ये कांदा छान शिजवून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकतात कांद्याला पाणी सुटलेलं आहे आणि कांदासुद्धा शिजून झालेला आहे। आता आपल्याला भाजीला फोडणी देऊन द्यायची आहे। त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये तेल टाकायचं। तेल छान तापलं की त्यामध्ये मोहरी टाकायची आणि मोहरी तडतडली की त्यामध्ये थोडं जिरं टाकायचं आणि नंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि बारीक चिरलेला लसूण टाकून घ्यायचा। आता पूर्ण मिक्स करायचं आणि छान गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यायचं। नंतर यामध्ये हळद टाकायची आणि थोडा गरम मसाला टाकायचा आणि तिखट टाकायचं। तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। आता तिखट टाकून झाल्यावर कांद्यामध्ये जे पाणी होतं ना, ते पाणी मी थोडंसं टाकलं, म्हणजे मसाला छान परतवून घ्यायचा आणि नंतर शिजून घेतलेला कांदा टाकायचा। नंतर पूर्ण कांदा टाकून झाल्यावर छान मिक्स करायचं आणि मिक्स करून झाल्यावर यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, कारण शिजतानासुद्धा मी मीठ टाकलेलं आहे। त्यासाठी मीठ अंदाजेच टाका आणि मीठ टाकल्यावरसुद्धा व्यवस्थित छान मिक्स करून घ्या आणि यावर थोडा वेळ झाकण ठेवून द्या, म्हणजे जे पाणी उरलेलं आहे ते पाणी पूर्ण आटू द्यायचं किंवा पाणी कमी करून घ्यायचं, म्हणजे शिजून घ्यायचं, म्हणजे पाणी कमी राहील। आता यामध्ये मी गूळ नाही आहे, त्यासाठी मी साखरच टाकलेली आहे। तुम्ही साखरेऐवजी गूळ टाकला तरीसुद्धा चालेल। आणि नंतर यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकायचा। छान टेस्ट येते, वरतूनसुद्धा कढीपत्ता टाकल्याने छान सुगंधसुद्धा येतो आणि टेस्टसुद्धा छान येते। आता बघा पाणी अगदी कमी झालेलं आहे आणि छान खानदेशी पद्धतीने कांद्याची भाजी किंवा चटणी तयार झालेली आहे। खानदेशमध्ये ही भाजी पंक्तीमध्ये सुद्धा केली जाते बरं का, आणि तुम्हाला ही भाजी तर नक्की आवडेल, पण माझ्या पद्धतीने करून बघा, म्हणजे खानदेशाची नक्की आठवण येईल। आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।